तर ज्या पद्धतीने पाहतोय आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी राज ठाकरे हे दाखल झालेले आहेत। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी नेते अखिल चित्रे देखील जोडले गेलेत। अखिलजी, राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेत। कुठेतरी राजकीय समीकरण आता बदलणार का पुन्हा? अत्यंत हास्यास्पद आहे। कोणत्याही प्रकारचं असं काही घडणार नाही आहे। त्याचं कारण हे आहे की ते देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मुख्य प्रवाहात काम करणारे जे राजकीय नेते आहेत ते कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त मुख्यमंत्र्यांना भेटत असतात। आता हे काय योग जुळून आलेला आहे की काल म्हणजे निवडणुकीचा निकाल लागला। खरं तर तो निवडणुकीचा निकाल लागणं हा अपेक्षित परवा होता, पावसामुळे तो काल लागला। आता हे जर पूर्वनियोजित भेट असेल कोणत्या तरी विषयासाठी तर ते आपल्याला लवकरच कळेल। त्याच्यावर इतके तर्क वितर्क बांधण्याची मला असं वाटतं कोणत्याही प्रकारची गरज नाही, निश्चित आवश्यकता नाही। मात्र अखिलजी, ज्यावेळी ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा होती त्यावेळी उद्धव ठाकरे अगदी स्पष्टपणे म्हणाले होते की महायुतीतल्या कुठल्याही नेत्यांशी राज ठाकरे यांनी संपर्क साधायचा नाही, फारसा संवाद ठेवायचा नाही, ही अट होती। आणि आता राज ठाकरे हे फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेत। हे आता ठाकरे गटाला कसं चालतंय असा प्रश्न मात्र या निमित्तानं उपस्थित होतोय। आपल्या प्रश्नातच दुरुस्ती करतो। अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकारची अटी शर्ती ठेवून कोणत्याही प्रकारचं युतीची चर्चा ही झालेली नाहीये। सर्वप्रथम आपण सुषमा अंधारे जी आमच्या नेत्या काय म्हणायला ते जर ऐकलं असेल तर त्यांनी पण असं सांगितलेलं आहे की एक मुख्य प्रवाहात काम करणारा नेता जो असेल तो मुख्यमंत्र्यांना भेटत असतो। ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या देवेंद्र फडणवीसजी। भारतीय जनता पार्टीचा नेता म्हणून त्यांच्याबरोबर कोणती भेट घ्यायला सन्माननीय राजसाहेब ठाकरे गेलेले नाहीत, हे आधी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीसजी, हे आपण नाकारता का? तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जर राज्याशी संबंधित कोणते प्रश्न असतील तर आपल्याला आवडो की न आवडो ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटूनच ते सोडवले जाऊ शकतात। निश्चित धन्यवाद अखिलजी, आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी। त्यामुळे एकंदरीतच ही भेट ही कुठल्याही प्रकारे राजकीय नसून ही पूर्वनियोजित भेट असू शकते अशी प्रतिक्रिया यावेळी ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी दिलेली आहे। त्यामुळे राज ठाकरे यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत, मात्र आता ही भेट नेमकी कुठल्या कारणासाठी आहे हे येणारी वेळच ठरवेल। त्यामुळे एकंदरीतच आता हे दोन्ही नेते या भेटी संदर्भात काही स्पष्टीकरण देतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचं सातत्यानं पाहायला मिळतंय। यातच यापूर्वी देखील राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती आणि त्यानंतर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा महाराष्ट्रात जोर धरू लागली होती आणि मराठीच्या मुद्द्यावरती दोन्ही बंधू एकत्र आले होते। त्याचबरोबर बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत देखील हे दोन्ही भाऊ एकत्र लढले, मात्र त्यात त्यांचा दारुण पराभव झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा राज आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही भेट